आनंद माग पूजा पाठ चित्तरोम मती फिर पाऊस सही ढंग से वाता पाहिजे आणि ताकता पाहिजे आणि फिर वाता पाहिजे आणि सगळे काम बरोबर आता पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी योगेश्वर काटेंगे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये आज निसर्गाचा मान्सूनचा जो पहिला पाणी येतो त्याच्यामध्ये आपले आदिवासी लोक पूजा अर्चना करतात. ते तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने दाखवित आहोत. आदिवासी जंगलाची पूजा कसा करतात, त्यांची परंपरा काय आहे, त्यांचा कल्चर काय, तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपल्या निसर्गाची पूजा आता जास्त चालू होणार आहे. तर हे डोणे म्हणतात, मोहाचे डोणे. हे तेल हळदी याच्यामध्ये राहते, ते आम्ही देवाला चढवतो, म्हणजे निसर्गाला चढवतो. ते तुम्हाला दिसतच आहेत. त्या जागी शेणाने सारवलं लागते. जो शेण आहे त्या शेणाने सारवून अगोदर मग ते पूजा केली जाते. आनंद माग पूजा पाठ चित्तरोम मती फिर पाऊस सही ढंग से वाता पाहिजे आणि ताकता पाहिजे आणि फिर वाता पाहिजे आणि सगळे काम बरोबर आता पाहिजे. बघाय चूक भूल आता नाही पाहिजे. मग एक तो फिर वायो इंदर गरीब माने अलवा जलवा किसी तरह भाई कसो कम का बगड़ी तराई बगड़ी चिवाल इतरोम मती मावा अपमान केमा भगवान पंच निचकुना मग कैकाल जोडे चिचकून चित्र हा मोहाचा झाड आहे मित्रांनो. तर आपले आदिवासी जे आहेत लोक जंगलात राहतात, तर मोहाचा झाड, येन धावडा, पूर्ण जंगलातील झाडे आहेत, त्या सगळ्यांची पूजा आमचे आदिवासी लोक करतात मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवत आहोत. तर मित्रांनो, बालक सुद्धा आले आहेत, लहान लहान बालक आहेत, तुम्हाला दिसतात. हे सुद्धा देवाची पूजा करून झालेला आहे. आता प्रसाद खाऊन झालेला आहे. हा पूर्ण जंगल मित्रांनो बघू शकता, निसर्गरम्य जंगल आहे. जंगलावर निर्धारित आहे मित्रांनो आदिवासीचे जीवन. जल, जंगल, जमीन, पहाड, वने. मित्रांनो, चला मग आपण आमचे भाऊ, वडील, काकाजी आहेत, त्यांच्या जवळ आपण जाऊ. काकाजी, जय सेवा. जय शिवाजी. जंगलाची निसर्गाची पूजा करतो, हो, म्हणजे कशासाठी करतो आपण नेमकं, ते ते आम्हाला दर्शकांना सांगा. हा, तर ते निसर्गाची पूजा म्हणजे पहिला पाऊस पडतो, त्या गोष्टी आमचे आजोबा पंजोबा करत आले आहेत. तर हा गावात बैल आहेत, गाई आहेत, वासरू आहेत, जीव आहेत, तर हे पूजा
आपण गावाच्या वेशी बाहेर केली जाते. गावात नाही, गावाच्या वेशी बाहेर हे पूजा केली जाते का जंगल झाडी सगळ्यांना शांती मिळली पाहिजे, यासाठी हे पूजा केली जाते. मग आपल्या ऐपतीनुसार बकरा सुद्धा कापले जाते. पाणी आहे, जंगल आहे, तर ह्या साऱ्या गोष्टी आणि शेतकरी वर्ग आहो आम्ही खेड्यापाड्यातले, तर हा सगळ्या गोष्टी म्हणजे सुखशांती लाभली पाहिजे. सुरळीत आमचे गावकरी लोकांचे खेड्यातल्या लोकांचे काम सुरळीत झाले पाहिजेत, हो. यासाठी हे गावाच्या वेशी बाहेर पूजा केली जाते. आणि याच्यानंतरच जे शेतकऱ्याचे काम आहेत, पेरण्या आहेत, रोवणी आहेत, ते सुद्धा हे पूजा झाल्याच्या नंतर केली जाते. आजोबा पंजोबा पासून हा चालू आहे. हा चालू आहे. समोर चालूच राहील. हा समोर आता आमच्या मेल्याच्या नंतर जवान पिढी का करते आणि का नाही करे, पूजा करतात किंवा नाही करत, त्या गोष्टी सामनेच्या नाही सांगू शकू, पण आमच्या जिवंत रायातले करतील. हा सांगू शकू. माझ्या मते तर चालूच पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा संपूर्ण जंगल आहे आणि या संपूर्ण जंगलामध्ये मोठं बाबाजी, या तुमच्या जंगलामध्ये कोणते कोणते जानवर आढळतात? जानवर म्हणजे हा खड्या, हा, डुक्कर, हा, अस्वल, हा, वाघ हा. आणि सामराचित्रा हो का? आणि तो रानहल्ल्या, अच्छा. हे एवढे जानवर आम्हाला या आढळतात. तुमच्या जंगलात आहे. आहेत. अच्छा. हा. मग जरा आपण काही भाजी आहे, जंगला हो. भाजी तोडायला म्हणतात. हा, हा. कोणता भाजी किंवा भाजीपाल्यासाठी आपण येतो जंगलात, हो, हो. तर 7 मध्ये यायला लागते. हो, हो. 7 महिने यायला लागते, नाही तर तो एकला दुखला गेला असतो तो भीती आहे. हा, आता हे साम्राचित्र हे तर करतील, हा, पण तो डुक्कर ना अस्वल नाही करत. हा. मग तो रानहल्ल्या नाही. हे मोजरी जानवरी आहे. हा, तर त्यासाठी तो आता पारक झाला आहे का हो. लोक घुसत नाही. अच्छा, अच्छा. व्याघ्र प्रकल्प झाल्यामुळे आता हो, ही बंदी आहे हो. त्या जंगलामध्ये. सावधगिरी बाळगून यायला लागते. झालं का? 5-10 लोक असेल. हो, हो. झाले. तर मित्रांनो बघा, या जंगलामध्ये तुम्हाला मोठे भावाची हो, सांगितलं, हो. तर आपण सावधगिरी बाळगूनच जंगलात यावे अशी विनंती आहे तुम्हाला. हो, हो. ठीक आहे बुवा. हो जी. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आमचे जे आदिवासी लोक आहेत त्यांनी निसर्गाचे पूजन करून जास्तीत जास्त यावर्षी पाऊस पडो अशी पूजा केला आहे. त्यांना सपोर्ट करा मित्रांनो, आणि जल, जंगल, जमीन वाचवण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय भारत.